हाय गाइस वेलकम आता जेवू नंतर भेटू तुम्हाला. अजून लग्न व्हायचं बाकी, अजून आम्ही आधीच जेवायला बसलोय. सो वेगेज वेलकम बॅक टू रोहित साहिल ब्लॉग यूट्यूब चॅनल. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आत्ता टाईम झालेला आहे, बघा तुम्हाला दाखवतो. बघा 10:40 झालेले आहेत. आपण सकाळी 7-7:30 वाजेपासून उठलो होतो. सगळे पूर्ण घरामध्ये तयारी वगैरे चालू आहे. आता 12 वाजता इकडून निघायचं आपल्याला नवरीच्या जायला. 12 वाजता लग्न आहे, 2 घंटे लागतात इकडनं तिकडं जायला. तर आपण आता इथं गच्चीवरती होतो. हे बघा वरती गच्चीवरती होतो. खाली सगळ्यांची तयारी वगैरे चालू आहे. तर आपण पण आता जाऊ, मस्त तयारी वगैरे करू, जाऊ डायरेक्ट तिकडं लग्नाला. गाड्या वगैरे गेलेल्या आहेत. खूप मजा येणार आहे तुम्हाला पण. आज कंटिन्यू बघत राहा. हे वरतून व्ह्यू बघा किती मस्त दिसतंय बघा. तेव्हा तिकडं समोर डोंगर वगैरे. आणि नेहमीसारखं परत आपल्या आयफोनचं स्टोरेज फुल झालेलं आहे, त्याच्यामुळे आपण या छोट्या कॅमेऱ्यामधून व्हिडिओ बनवतोय. तर आपण पण तयारी वगैरे करू, तुम्हाला भेटतो परत थोड्या वेळात. हा बा इकडं नवरदेव कधीची तयारी करून बसलाय. अजून सगळ्यांची तयारी व्हायची बाकी. यायला घाई लागली. एकटा 5 वाजेपासून उठून बसलाय. 5 वाजता उठलाय का नाही उठू? एकटाच काय रूम बसला ना गावाचा. याला नवरी आणायची एवढी घाई लागली. एकटाच गावाचा आवरून बसला इथं बघा. अजून सगळे पाहुणे तयार व्हायची बाकी आहेत. हाय गाइस वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तो आज हम गाँव को है, हमारे यहाँ पे शादी है ना, तो इसलिए हम आए हैं. सब है मुंबई का तो और बच्चे. यहाँ पे पापा बैठे हैं. अरे यार ये बंद कौन झालं आहे, पक्षी कोण मारा. तरी बघा आता टाईम काय झाला आहे, 3 वाजले आहेत. आणि 1:15 इथं लग्न होतं. आम्ही 1 वाजता निघलो होतो घरातून आणि आत्ता इथं 3 वाजता पोहोचलो आहे. तेव्हा अजून सगळे याचे बाकी आहेत. नवरदेवाची गाडी आत्ता तिकडनं आली. आणि इकडं बाकी सगळ्या गाड्या लागल्यात बघा. झूम नाही होणार पण तुम्हाला दिसणार नाही एवढं. बोल ना. आणि इकडं बघा सगळे बसलेत भैया. तेव्हा गाडीमध्ये आम्ही सगळे बसलो होतो. हे सगळे लय शिवाय होते, त्याच्यामुळं रेकॉर्ड करता नाही आला आपल्याला. ह्यो तर लय शिवाय होता. ह्यो पण एक सोनू जाधव. आता सुमित तिकडनं आम्हाला जार उचलून घेऊन आला इकडे पाणी पाजायला. नवरदेव गायब झाला आता इकडनं. नवरदेव कुठे गेला आता बघू. हळूहळू येतात सगळे पाहुणे बघा. सगळ्यांची तोंड नीट बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा आम्हाला. आता नीट दिसतोय. ते बघा आत्ता ते टेम्पोमधून आम्ही संदूक वगैरे काढली, त्यात नवरदेवाचे कपडे ठेवलेले होते. आता त्याला कपडे घालायला चाललो इथं. काय माहिती कोणाच्या घरी चाललोय. गावबा नवरीच्या घरी आम्ही त्याला कपडे घालायला चाललोय आता नवरदेवाला. आणि गावबा केवढूच आहे, 15-20च घर असतील फक्त इथं. चालू त्यांना कपडे घालायला. बघू नवरदेवाला मस्त तयार वगैरे करू. सगळे मागं आलेत. सगळ्याला घेऊन टाक. हे ओके सुरेश भाई डोलशे, हे प्रवीण वावळे. काय विषय बस बाई कोणाला दाखवायचं. हे बघा घर. इथं नवरदेवाचे कपडे चेंज करायचे.
ते बघा नवरदेवाला आम्ही कपडे वगैरे घालून इकडे आणले. हे बघा त्याच्या बहिणी वगैरे भाऊ सगळे इथे त्याला तयारी करायला घेऊन आलोय आता. मिरुंबा कशी आहे मेकअप करायची. 2-3 बसलं काम होऊन जाईल माझं. ते बघा नवरदेवाची आता तयारी झाली आहे बघा. मस्त फेटा गिटा घालून एक नंबर तयार. रेडी करणार आहे. चला घेऊन टाका नवरदेव सोबत सिनेमॅटिक. हे बघा नवरदेवाची बहिणी त्याला तयार करणार आहे. हे नवरदेवचे मोठे दाजी सर्व हा हे बघा हे ते बघा सूरजला लई भूक लागली होती त्याच्यामुळे तो प्रवीणला तर खेचत घेऊन आला गोळा खायला. आता आम्ही दोघं खाणार आहे गोळा. प्रवीण नाही खाणार उपवास आहे त्याचा. आज डायरेक्ट घरी गेल्यावर जेवणार आहे तो. हां तेव्हा DJ पण आलाय. नवरदेवची गाडी पण तयार आहे. आणि हा बघा गोळा इकडं. साखर टाकत असतं ना साखर मस्त गोळा खाऊ आपण.
भाई आत्ताच पुरा डीजे मन झालं ना, कान पूर्ण सून पडले का नाही रे? यंदा पुरं धिंगाणच करून टाकला आज. आणि सगळे पाणी प्यायला आले आता, पुरा घसा कोरडा पडलाय आणि कान पूर्ण सून पडले, ऐकायला पण येत नाही. आणि इकडे जेवायला पण चालू झालेले दारते. तेव्हा काही नवरदेव अजून इथं गाडीतच बसलाय. टाइम बघा किती झालाय, 5:30. 1:15चं लग्न होतं, 5:30 झालेले आता. सगळे इथं नवरदेवाला बघायला आलेत. चपाती बघा किती मोठी बनवते बघा. चला आपण जेवून किती मोठी चपाती तव्यावरती 2-2 चपात्या भाजतायत आणि याचे आता तुकडे करतील चपात्यांचे. आता आम्ही चाललो जेवायला, आम्हाला भूक लागली, सकाळपासून काहीच खाल्लं नाही आम्ही. हे बघा 6 वाजले, 6 लग्न 1 वाजले 6. जेवण घेऊ आता फटफट. तेव्हा आता जेवायला बसलोय. हे 15 वाढा लागलेत. मामा चांगली सोय करावं फक्त आता जेवणाची. सगळे इथं लाईनीत बसले ते बघा. रोहित हे बघा चपात्या आल्याच आणि आता भात टाक बघा अजून. चपाती चुरून घेतली, काय माहिती काय भाजी, त्याला माहित नाही काय. चपाती चुरून घेतली बाबा त्यांनी. तुमची लेवल बरोबर आहे प्लेटीची, माझी लेवल बरोबर नाही हो, खालीवर झाली. पुढं लात मारू इथं लोक लेवल झाली तेव्हा आता बरोबर लेवल करून दिली. गावाकडची लेवल आहे. तू तर पंक्तीच्या बाहेरच बसलास तू. हे बघा शाक, आता वरण, यावर पण टाका बस. डाळ भात चपाती शाक. आता जेवू नंतर भेटू तुम्हाला. अजून लग्न व्हायचं बाकी, अजून आम्ही आधीच जेवायला बसलोय, लेट झालं खूप त्याच्यामुळं. इकडं बघ काय, इकडं बघ, इकडं बघ. हे बघा आता 7 वाजलेत. आम्ही डायरेक्ट जेवण वगैरे केलं, लग्न लागलं, डायरेक्ट निघलोय घरी जायला आता. आणि समोर बघा कसं आहे, पूर्ण अंधार पडत चाललाय आता हळूहळू. हे बघा इकडं आद्वित आपल्यासोबत बसलाय, बाकी सगळे मागं पोरं म्हणून सगळे आता शांत झोपणार आहे. डायरेक्टली थकलेत सगळे पोरं. आपण डायरेक्ट आता जाऊ घरी. इकडनं 2-2.5 घंटे लागणार आहे आपल्याला घरी जायला. तुम्हाला घरी गेल्यावर भेटतो डायरेक्ट. तरी बघा आत्ता आम्ही घरी पोचलो आहे आणि टाईम झालेला आहे 9:06. दुपारी 1:15चं लग्न होतं आणि 9 वाजता आम्ही घरी पोचलो. तरी पण अजून तिकडनं नवरी नवरदेव कोणच निघलेलं नाही आहे.
पप्पा वगैरे तिकडेच थांबलेले आहेत. बाकी एक दुसरी गाडी येते अजून मागून. आम्ही आत्ता पोचलो आहे घरी. हे बघा. तर आता याच्यानंतर आपले ब्लॉग येणार नाही, कारण की आता आपण परत मुंबईला जाणार आहे उद्या. तर तुम्हाला इथपर्यंत आपले गावाकडचे ब्लॉग आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.